नमस्कार, मी अरुण सावंत, शिवसेना प्रवक्ता. मित्रांनो, सुरत डायमंड बोर्स हे वाक्य अनेक महिने आपण ऐकतो, परंतु अजूनही अनेकांना हे कळलं नाही नक्की हे सुरत डायमंड बोर्स आहे तरी काय. तर सुरत डायमंड बोर्स हे गुजरातमधील सुरतमध्ये बनवलेले एक व्यापाराचं मोठं संकुल आहे, जे जगामध्ये सर्वात मोठं म्हणून ओळखलं जातं. पेंटागॉन ची जी सर्वात मोठी इमारत आहे तिला सुद्धा या सुरत डायमंड बोर्सने मागे टाकलं. त्यामुळे तिथे अनेक प्रकारच्या सुविधा पुरविल्या गेल्या. म्हणून आपल्या मुंबईमधील जे भारत डायमंड बोर्स होतं, हिऱ्यांच्या व्यापाऱ्यांचं एक सगळ्यात मोठं संकुल, ते इथून शिफ्ट होऊन सुरतला गेले सगळे व्यापारी. त्याबरोबर विरोधकांनी इथे आरडाओरड सुरू केली की इकडचा उद्योगधंदा पळवला म्हणून. परंतु प्रत्यक्षात काय घडलं तर जिथे सुविधा मिळतात तिथे उद्योग व्यापारी हे जे असतात ते आपला व्यापार घेऊन तिकडे जातात. परंतु आता मुंबईकरांना आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने एक आनंदाची गोष्ट घडायला चाललेली आहे, आणि ती म्हणजे जे व्यापारी मुंबईमधून सुरतमध्ये डायमंडचा व्यापार करण्यासाठी गेले होते त्यांना आता तिकडचं जे काही वातावरण आहे व्यापाराच्या दृष्टीने ते त्यांना योग्य वाटत नाहीये, सूट होत नाहीये. म्हणून हे सर्व हिरे व्यापारी पुनश्च एकदा मुंबईकडे आपला पाय वळविण्याच्या दृष्टीने प्रयत्नाला लागले आहेत. आणि ही मुंबईकरांना, महाराष्ट्राकरता अतिशय सुखावह गोष्ट आहे. जे मुंबईमध्ये आहे ते इतरत्र कुठेही मिळणार नाही मित्रांनो. आणि म्हणून पुन्हा एकदा हे सर्व सुरतचे डायमंडचे व्यापारी मुंबईत येण्याच्या दृष्टीने आपल्या हालचाली सुरू करत आहेत. आणि हे का करत आहेत तर मुंबई महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे यांनी ज्या झपाट्याने या महाराष्ट्राचा विकास सुरू केलेला आहे तो विकास आता त्या व्यापाऱ्यांच्या दृष्टीत पडलेला आहे, आणि म्हणून पुन्हा त्यांची पावलं मुंबईकडे वळत आहेत. चला आपण त्यांच्या स्वागताची तयारी करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.